नेवासा तालुक्यातील माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवाची आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते बैलगाडा शर्यत लावून या यात्रा उत्सवाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली। माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवाचे देवस्थान ट्रस्ट तसेच ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी आयोजन करण्यात येते। या वर्षी देखील ट्रस्ट कडून यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। या यात्रा उत्सवाचे छबिना, पालखी मिरवणूक तसेच बैलगाडा शर्यत हे कार्यक्रम मुख्य आकर्षणाचे ठरले। माका परिसरात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे जुन्नर, नाशिक, मालेगाव, वैजापूर, बीड आदी ठिकाणाहून या बैलगाडा शर्यतीत जवळपास 300 ते 400 बैलगाडा धारक शर्यतीसाठी आले होते। तसेच ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी जवळपास 10 ते 15 हजार बैलगाडा शौकीनांची उपस्थिती होती। या बैलगाडा शर्यतीसाठी शेवटचे बक्षीस 51,000 रुपये देण्यात आले। या बैलगाडा शर्यतीचा शुभारंभ नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते करण्यात आले। बैलगाडा शर्यतीत पंच म्हणून देवा पांढरे तसेच बंडू लाडके यांनी काम पाहिले। हा यात्रा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी खंडू पाटील लोंढे, आबासाहेब पांढरे, आदिनाथ मस्के, संभाजी लोंढे, ॲडव्होकेट गोकुळ भाताने, रामदास घुले, अण्णासाहेब लोंढे, सुदाम लोंढे, सुभाष गाढे, बाबा लोंढे, जाकीर पठाण, ऋषिकेश देवकाते, प्रदीप मदने, गोवर्धन रुपनर, दिगंबर शिंदे, भानुदास मस्के, यादव शिंदे, प्रवीण शिंदे, प्रल्हाद शेंडगे, अशोक खेमनर, कामराज पालवे आदींनी परिश्रम घेतले। तालुक्यातील माका येथील मंकावती देवीच्या यात्रा उत्सवानिमित्तानं आज बैलगाडा शर्यत या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या तालुक्याचे जे आमदार आहे विठ्ठलराव लंघे पाटील यांनी देखील या यात्रा निमित्तानं या बैलगाडी शर्यतीला भेट दिलेली आहे। भाऊ, आपण या यात्रा उत्सवाच्या निमित्तानं सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये येऊन आज या यात्रा उत्सवात बैलगाड्याला भेट दिली आहे, काय सांगाल? खरं तर माका गावामध्ये माका गावचं माका गावचं ग्रामदैवत मंकावती माता यात्रा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात दरवर्षी भरते। परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी शेमीगोंडा स्पर्धा ही पहिल्यांदाच या ठिकाणी भरवली गेली आणि भव्य दिव्य प्रतिसाद या स्पर्धेला आमच्या शेतकरी बांधवांनी, गाडा मालकांनी, गाडा चालकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे। खरं तर ग्रामीण भागाचा आणि शेतकऱ्यांचा शेमीगोंडा हा एक आवडता ही स्पर्धा आहे आणि तिला प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी महायुतीचं सरकार देखील करणार आहे। आणि म्हणून भविष्य काळामध्ये आपण बघतो की हे जे बैल आहेत, घोडे आहेत, यांना पोटच्या लेकरासारखा जीव लावणारा आमचा शेतकरी आहे। अतिशय जीव लावून त्यांना जोपासतो, बक्षीस त्यांना नाममात्र असतं, परंतु त्याच्या मागचा भाव, शेमीगोंड्याच्या मागचा भाव खूप चांगला आहे। जनावरं जोपासण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचे शेतकरी बांधव करत आलेले आहे आणि म्हणून या भव्य दिव्य महोत्सवाला मला देखील येण्याची संधी ग्रामस्थांच्या मदतीनं मिळालेली आहे। मी सर्व यात्रा कमिटी, ग्रामस्थ यांचे आभार मानतो आणि या भविष्य काळामध्ये आपल्या तालुक्यामध्ये या शेमीगोंडा स्पर्धांना मी त्याचा एक आवडता आहे। आमच्या समोर बरेच चालक मालक आमचे मित्रच आहेत आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस या स्पर्धा बंद होत्या त्यावेळेस खूप पाठपुरावा केला आणि एक चांगलं स्वरूप आता आमच्या शेतकऱ्यांना या शेमीगोंड्याच्या माध्यमातून मिळालेलं आहे। मी या ठिकाणी सर्व गाडा चालक मालक यांना खूप खूप शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। चला, तर माझ्यासोबत काही ट्रस्टी आहेत या ठिकाणी, ॲडव्होकेट गोकुळ भाताने आणि आबासाहेब पांढरे हे माझ्यासोबत आहे, हे ट्रस्टी आहेत। तर अतिशय मोठा यात्रा उत्सवाच्या निमित्तानं बैलगाडा शर्यतीचे धारक आहेत यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे। 300 ते 400 बैलगाडा धारक या ठिकाणी आज उपस्थित झालेले, काय सांगाल यात्रा उत्सव कसा असतो? माका गावचं ग्रामदैवत मंकावती देवी मातेचा जो यात्रा उत्सव आहे तो सालाबादप्रमाणे मंकावती देवस्थान जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टनी आयोजित जी यात्रा कमिटी आहे त्या यात्रा कमिटीने हे जे आयोजन आहे ते आयोजन केलेलं आहे। या आयोजनासाठी सर्व पक्षविरहित सर्वांनी एकत्र येऊन यात्रा उत्सव करण्याचं आयोजन हे ट्रस्टनी केलेलं आहे। याच्यामध्ये कुठलाही पक्ष, कुठलाही पार्टी याचा काही संबंध नाही, ट्रस्टच्या वतीने आयोजन केलेलं आहे। मी मंकावती देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच माननीय शंकरराव गडाख मित्रमंडळाच्या वतीने या यात्रा उत्सवास या कमिटीस आणि ट्रस्टीस या सर्वांचे स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जो प्रतिसाद या बैलगाडा शर्यतीला लाभलेला आहे त्याबद्दल सर्व आयोजकांचे, बैलगाडा शर्यतीमध्ये आलेल्या मालकांचे,
चालकांचे सर्वांचे ट्रस्टच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. सालाबादप्रमाणे होणाऱ्या मंकावती मातेच्या यात्रेच्या निमित्तानं माका गावातील सर्व ट्रस्टींनी माझ्यावर प्रथमतः एवढा मोठा विश्वास ठेवला आणि या विश्वासाला मी कसल्याही प्रकारे तडा जाऊन देणार नाही असं मी अगोदर शब्द दिला होता आणि मी कामाला लागलो. त्यावेळेस मला बबनदादा लंगे यांनी खऱ्या अर्थाने बैलगाडा या स्पर्धेसाठी नियोजनासाठी मला सहकार्य केलं. त्याचबरोबर या गावातील सर्व काही माझे जे मार्गदर्शक असतील, मग सर्व ट्रस्टी असतील, ही सगळी जनता, त्याचबरोबर गावातील सर्व तरुण मंडळी माझ्यासोबत अगदी रात्रंदिवस माझ्यासोबत राहिले. त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, वाटण तेवढं सहकार्य केलं आणि मी फोन करीन त्यावेळेस ते सगळे पोरं उभं राहिले. त्याबद्दल मी सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि पुन्हा एकदा ट्रस्टींनी माझ्यावर ठेवलेला विश्वास यालाही म्हणजे मी ट्रस्टींचे ही मनापासून मी आभार मानतो. आणि या गावामध्ये जो यावर्षी जे काही स्पर्धेमध्ये थोड्याफार त्रुटी झाल्या असतील, कारण आम्ही नवीनच आहे आणि त्यामुळं काही त्रुटी झाल्या असतील, काही कमी जास्त झालं असेल, मी सर्व खेळाडूंना त्याचबरोबर या प्रेक्षकांना एक थोडीशी माझी माफी मी मागतो ट्रस्टच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीनं, माझ्या तरुण मित्रमंडळाच्या वतीनं माफी मागतो. पण भविष्यामध्ये अशा प्रकारे कसल्याही प्रकारची त्रुटी राहणार नाही याची मी आजच शब्द देतो. NTV न्यूज मराठी, नेवासा, अहिल्यानगर.